नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस के शेख. माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे 2023-24मध्ये. मित्रांनो, जी एक्झाम मागच्या वेळेस TCSने घेतली होती त्या एक्झाम थ्रू माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली होती. तसे मित्रांनो, TCSने जो पेपर घेतला होता तर त्या पेपरमध्ये मला 30 पैकी 27.85 मार्क्स मिळाले होते. माझा 13वा नंबर होता. 86 जागांपैकी माझा 13वा नंबर होता. तर मित्रांनो, इतरही एक्झाम मी दिलेल्या होत्या, जसं की ग्रामसेवक, तलाठी. ग्रामसेवकमध्ये मी वेटिंगला राहिलेलो आहे. तलाठी माझी 6 मार्क्सने हुकलेली आहे आणि मी MPSCची मेन्ससुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो, हे माझी तुम्हाला मी ओळख करून दिलेली आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला शिपाई या पदाबद्दल अगदी डिटेलमध्ये मार्गदर्शन करणार आहे, कारण मी शिपाई पद स्वतः शिपाई पदावर आहे आणि मी स्वतः शिपाई पद क्रॅक केलेलं आहे. असल्यामुळे मला या सर्व गोष्टीचा अनुभव आहे. मी स्वतः तिथे प्रत्यक्ष जाऊन एक्झाम दिलेली होती, प्रत्यक्ष जाऊन मुलाखत दिलेली होती, प्रत्यक्ष चाचपणी दिलेली होती. मित्रांनो, या सर्व प्रोसेसमधून मी गेलेलो आहे. मला या गोष्टीचा अनुभव आहे. तसेच आमच्यासोबत जे विद्यार्थी मित्र होते, आमच्यासोबत जे एक्झामसाठी, चाचपणीसाठी आणि मुलाखतीसाठी जे विद्यार्थी होते, तर त्यांनी काय चुका केल्या म्हणून ते लागले नाही. तर ह्या सर्व गोष्टी मला माहिती आहे आणि या सर्व गोष्टीचा अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे की आपण शिपाई या पदासाठी जो काही घटक आहेत, म्हणजे चाचपणी चाचणी, मुलाखत आणि अभ्यासक्रम, तर सर्व मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये तुम्हाला शिकवणार आहोत. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. कोणत्याही प्रकारचे चार्जेस न घेता तुम्हाला शिपाई या पदाबद्दल परिपूर्ण माहिती या आपल्या CKO अकॅडमी या चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी मित्रांनो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. मित्रांनो, मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज आले, कॉल आले की सर, शिपाई या पदाला काय कामे असतात, म्हणजे कोर्टामध्ये जो शिपाई असतो तर त्या शिपायाला कोणकोणते कामे करावे लागतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिपाई पदाला कोणकोणते कामे करावे लागतात त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. तर मित्रांनो, शिपाई पदाला तुम्ही कमी समजू नका. शिपाई पद हे खूप महत्त्वाचे आहे, म्हणजे शिपाई पद हे खूप छान आहे. यामध्येच मित्रांनो, तुम्ही फक्त शिपाई, जर तुमची इच्छा असेल की तुम्ही शिपाई पदावरून क्लर्कवर प्रमोशन तुम्हाला होऊ शकते. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तीन वर्षानंतर तुम्ही प्रमोशनसाठी पात्र होतात मित्रांनो. आणि तुम्हाला फक्त डिपार्टमेंटल एक्झाम असतात, म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम असतात. कोणत्याही बाहेरचे व्यक्ती फॉर्म भरू शकत नाही. फक्त कोर्टाच्या डिपार्टमेंटमध्ये जो आहे, म्हणजे जो जॉबला आहे, तोच फक्त विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. आणि मित्रांनो, यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी असते. तर तुम्ही मित्रांनो 3 वर्षानंतर तुम्ही प्रमोशनसाठी पात्र होता. आणि मित्रांनो, शिपाई पदाचा मला आलेला आत्तापर्यंतचा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करतो आहे. तर मित्रांनो, शिपाईला क्लर्कच्या तुलनेमध्ये खूप कमी काम आहे. क्लर्कला बऱ्यापैकी काम आहे, पण शिपाईला खूप कमी काम आहे. आणि मित्रांनो, तुम्ही असं समजू नका की शिपाई पद खूप कमी, शिपाई पदाबद्दल थोडीशी गैरसमज आहे की शिपाई पद म्हणजे थोडंसं हे आहे, असं लोकांना वाटतं. पण मित्रांनो, शिपाई पद हे खूप छान आहे. तुम्ही जर सध्याची परिस्थिती बघितली तर विद्यार्थ्यांना जॉबच नाही मित्रांनो. खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. त्यासाठी मित्रांनो, आमच्यासोबत जे लागलेले काही विद्यार्थी आहेत ते स्वतः इंजिनियर आहे आणि ते शिपाई पदावर काम करतात. म्हणजे मित्रांनो, जे बेरोजगारी वाढलेली आहे हे समजून घ्या. कोणतंही पद अगोदर तुम्ही मिळवा, त्यानंतर तुमची जे ड्रीम पोस्ट आहे त्यावर तुम्ही शिपाई पदावर राहून अभ्यास करा आणि तिथं जाऊ शकता. कारण मित्रांनो, आमच्या जे सहकारी मित्र आहेत, आम्ही जे चर्चा करत असतो, जे आमचे सिनियर आहेत, तर ते असे सांगतात की शिपाई पदावरून न्यायाधीश, म्हणजे शिपाई स्वतः म्हणजे शिपाईमध्ये राहून
काही असे पण विद्यार्थी होते की त्यांनी अगोदर सर्वप्रथम शिपाई पद धारण म्हणजे शिपाई पदावर होते, नंतर ते शिपायातून जज झालेले आहेत, न्यायाधीश झालेले आहेत. असे पण उदाहरण खूप सारे आमचे सिनियर सांगत असतात. तर मित्रांनो, शिपाई पदामध्ये शिपाई पदाला तुम्ही कमी लेखू नका आणि शिपाई पदासाठी जे जे काही करावं लागतील ते मनापासून करा मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्हाला शिपाई व्हायचे असेल तर तुम्हाला 3 टप्पे पार करावे लागतील. तर मित्रांनो, तुम्हाला शिपाई व्हायचे असेल तर त्यामध्ये 3 टप्पे आहेत. एक तर पेपर, मुलाखत आणि चापल्य चाचणी म्हणजेच फिजिकल. तर मित्रांनो, या सर्व गोष्टीची आपण परिपूर्ण तयारी अगदी फ्रीमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, पेपर हा 30 मार्क्सचा असतो, मुलाखत 10 मार्क्सची असते आणि चापल्य चाचणी 10 मार्क्सची असते. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी डिटेलमध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेले आहेत की पेपरमध्ये जो 30 मार्क्स असतात त्यामध्ये कोणकोणते पुस्तके वाचायचे आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तसेच मागील व्हिडिओमध्ये माझी जी मुलाखत झाली होती तर मला कोणते प्रश्न विचारले होते ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चापल्य चाचणी कशी झाली होती माझी आणि त्यातले काही किस्से तुम्हाला सांगितलेले होते. तर मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत. आजचा आपला मेन विषय आहे की आपल्याला आज शिपाई पदाचे काम काय असतो, शिपाई पदाला काय काम असतो, ह्या जो सर्वात महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे, शिपाई पदाला काय काम असतो. शिपाई पदाबद्दल काही गैरसमज पसरवलेले आहेत की शिपाईला टॉयलेट साफ करावा लागतो का, ह्या सर्व गोष्टी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. म्हणजे अगदी डिटेलमध्ये मित्रांनो म्हणजे शेड्यूल असा असेल की म्हणजे तुम्हाला सांगायचं पद्धत एकच की मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी कोर्टामध्ये एंटर केल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही कोर्टाच्या बाहेर जाईपर्यंत तुम्हाला काय काय कामे करावी लागतात, या सर्व गोष्टी अगदी आपण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात प्रथम मित्रांनो आपली ड्युटी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30 सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6पर्यंत असते. तर मित्रांनो, या कालावधीमध्ये आपल्याला कोणकोणते कामे करावे लागतात. तर मित्रांनो, 9:30 वाजता तुम्ही कोर्टमध्ये एंटर केल्याबरोबर तुम्हाला एक मस्टर असतो म्हणजे एक रजिस्टर असतो, त्यावर तुम्हाला सही करावी लागते की तुम्ही आज हजर झालेले आहेत म्हणून तुम्हाला तिथं सही करावी लागते. कुठं पंचिंग मशीनसुद्धा असते. तर ठीक आहे मित्रांनो, 9:30 वाजता तुम्हाला हजर राहून तिथं सही करायची आहे. त्यानंतर जे कोर्टाची चावी आहे ते कोर्टाची चावी घेऊन कोर्ट उघडून त्यातील डायस आणि चेंबर साफ करायचं आहे. कारण मित्रांनो, आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे की सर आम्हाला कोर्टामधील जे टॉयलेट आहे मग ते पण साफ करावं लागतात का. तर नाही मित्रांनो, मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो की कोर्टामधील जे टॉयलेट असतात आणि जे कोर्टातील बाहेरील आवारातील जे साफसफाई करायचे काम असतात, तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टी स्वीपर करत असतात. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट भरतीतून घेतलेल्या काही लेडीज असतात ते स्वतः ह्या सर्व काम करत असतात. टॉयलेट साफ करायचं, बाहेरील आवारातील साफसफाई करायची. पण मित्रांनो, ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतात, त्यामुळे त्यांना साहेबाच्या चेंबरमध्ये आणि डायसवर ते जाऊ शकत नाही, कारण तिथे महत्त्वाच्या फाईल्स असतात, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात. तर मित्रांनो, त्यासाठी ते तिथं आपल्याला स्वतः म्हणजे डायसवर आणि चेंबरवर आपल्याला स्वतः तिथं साफसफाई करावी लागते. बाकीच्या गोष्टी म्हणजे ते बाकीच्या न्यायालयातील आवारातील आणि टॉयलेटमधील जे घाण आहे ते सर्व ते स्वीपर साफ करत असतात. आता मित्रांनो, पुढचा आपला मुद्दा आहे की चेंबरची साफसफाई झाल्यानंतर आपल्याला खाली जाऊन थांबावे लागते साहेबांची वाट बघत. तर मित्रांनो, आमच्या इथं पार्किंग आहे, मोठी पार्किंग आहे, तिथं खाली जाऊन थांबायचं. मग साहेब येतात. मग साहेब आल्यानंतर त्यांच्या हातातील जे वस्तू आहेत, लॅपटॉप असेल, वेगवेगळ्या गोष्टी असेल, तर त्या सर्व गोष्टी घ्यायच्या आणि साहेबांना लिफ्टपाशी जवळ न्यायचा आणि लिफ्टचं बटन दाबून साहेबांना लिफ्टमध्ये घ्यायचं आणि नंतर साहेबाला चेंबरमध्ये नेऊन बसवायचं. आता मित्रांनो, साहेब चेंबरमध्ये बसतात आणि करेक्ट 11 वाजता साहेब डायसवर येतात. तर मित्रांनो, त्यांना डायसवर बसवण्याचं काम हे आपलंच आहे. तर तेव्हा त्यांना करेक्ट 11 वाजता साहेब डायसवर बसतात. त्यानंतर आपल्याला साहेब काय जे काम सांगतात तर ते आपल्याला काम करणे गरजेचं आहे. म्हणजे साहेब जे आपल्याला काम सांगतील ते आपल्याला करावेच लागतील, कारण आपली निवड साहेबासाठी झालेली आहे. साहेबांनी सांगितलेलं प्रत्येक काम आपल्याला ऐकावंच लागतो. तर
ह्या सर्व गोष्टी असतात. साहेबांना पाणी देणे हे आपलं काम आहे. आणि नंतर मित्रांनो 11 वाजता जेव्हा साहेब बसतात तर एक आपल्याला बोर्ड दिला जातो. बोर्डमध्ये वेगवेगळ्या नावं असतात, आरोपींची असतात, वकिलांची नावं असतात, तसेच आरोपींची, फिर्यादींची, वकिलांची नावं असतात. तर ते मित्रांनो आपल्याला पुकारा द्यावा लागतो. या पुकारा आपला अर्धा ते पाऊण तास मध्ये पूर्ण पुकारा होतो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला खुर्चीवर जाऊन बसायचं आहे. जोपर्यंत साहेब बेल वाजवत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही काम करायचं नाही, निवांत बसायचं आहे. आणि तसेच मित्रांनो जे कोर्टामध्ये जर पुकारा दिल्यानंतर जे लोक आत येतात तर त्यांना त्यांचे मोबाईल बंद करण्यासाठी सांगायचं आहे. तसेच कोर्टामध्ये शांतता ठेवण्यासाठी त्यांना सांगायचं आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्या कामाचा भाग आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो 2 वाजता, करेक्ट 2 वाजता साहेब डायसवरून उतरतात. आणि जेवणासाठी जी लंच टाईम असतो 2 वाजता असतो. तर 2 वाजता साहेब डायसवरून उतरतात आणि त्यानंतर आपल्याला साहेबांना डायसवरून उतरून जेवायला जायचं असतं. नंतर 2:45 वाजता परत साहेबांना डायसवर बसवणे हे आपलं काम आहे. आणि मित्रांनो करेक्ट 6 वाजता साहेब डायसवरून उतरतात. साहेबांना डायसवर उतरणे आणि साहेबांसोबत जे साहित्य त्यांना घ्यायचे आहे, काही फाईल्स घ्यायचे असतात त्यांना अभ्यास करायसाठी, तर त्या फाईल्स आणि त्या साहेबांनी सगळे जे साहित्य आणले होते, लॅपटॉप वगैरे, तर त्या सर्व गोष्टी घेऊन साहेबांना परत गाडीत बसवणे हे आपलं काम आहे मित्रांनो. आणि गाडीत बसवल्यानंतर कोर्ट बंद करणे आणि कोर्टची चावी एक बोर्ड असतो तिथे नेऊन अडकवणे मित्रांनो. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिपाई या पदामध्ये करावे लागतात मित्रांनो. तुम्हाला हे पद खूप 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 छान आहे. यामध्ये जास्त काम नाही मित्रांनो, काही नाही. तुम्ही म्हणजे शिपायामध्ये राहून तुम्ही इतर एक्झामचाही तयारी करू शकता, कारण तुम्हाला शिपायामध्ये लोड नाही. जर मित्रांनो क्लर्कला पण तेवढं लोड नाही आहे, पण बऱ्यापैकी आहे. म्हणजे शिपायापेक्षा जास्त, शिपाईच्या तुलनेत जास्त आहे क्लर्कला लोड, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. शिपाई हे पद खूप खूप छान आहे, त्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. अशा प्रकारे मित्रांनो शिपाई या पदाचे कामे आहेत. तर मित्रांनो आपण एक उपक्रम राबवलेला आहे. यामध्ये आपण अगदी फ्रीमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला पेपरचे जे मागील प्रश्नपत्रिका आहेत तर त्या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण देणार आहोत. त्या प्रश्नपत्रिकेचा मी स्वतः अभ्यास करून जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, जे महत्त्वाचे टॉपिक आहे तर ते तुम्हाला टॉपिक सांगणार आहे. त्या टॉपिकचा जर तुम्ही अगदी व्यवस्थित अभ्यास डिटेलमध्ये केला तर तुम्हाला जास्तीत जास्त पेपरमध्ये मार्क्स मिळणार आहे. कारण मित्रांनो PYQ म्हणजे जे मागचे प्रश्नपत्रिका आहेत त्याचे जर तुम्ही ॲनालिसिस करून अभ्यास केला तर तुम्हाला मार्क्स मिळतात. आणि जे विद्यार्थी मागील प्रश्नपत्रिका बघत नाहीत किंवा त्यांचा ॲनालिसिस करत नाही आणि फक्त अभ्यास करतात तर मित्रांनो त्यांच्या पास होण्याची शक्यता कमी असते, कारण मागील प्रश्नपत्रिका हे खूप खूप महत्त्वाच्या असतात. ह्या सर्व गोष्टी तुम्ही समजून घ्या. आपण अगदी डिटेलमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मी प्रश्नपत्रिकाचे ॲनालिसिस करून दाखवणार आहे आणि प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने विचारलेल्या आहेत आणि आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे ह्या सर्व गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच मुलाखतीमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, मुलाखतीमध्ये तुम्हाला कसं जायचं आहे, कोणते कपडे घालायचे आहेत, कोणते शूज घालायचे आहेत, तसेच मुलाखतीमध्ये कोणकोणते प्रश्न विचारतात आपण हे मागच्या वेळेसमध्ये बघितलेलं आहे. आणि याच्या पुढे पण आपण अगदी डिटेलमध्ये मुलाखतीबद्दल सर्व गोष्टी पाहणार आहोत की कोणते प्रश्न विचारतात, त्या प्रकारे प्रश्नांचं कशाप्रकारे उत्तर द्यायचं आहे, या सर्व गोष्टी मित्रांनो आपण पाहणार आहोत. तसेच खूप सारे विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे की चापल्य चाचणी म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो चापल्य चाचणीची आपण परिपूर्ण तयारी, मुलाखतीची परिपूर्ण तयारी आपण एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये करून घेणार आहोत. तर मित्रांनो फक्त तुम्हाला तुमचं काम एकच आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, जास्तीत जास्त लाईक करायचं आहे आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की सर तुम्ही फ्रीमध्ये का शिकवत आहात. तर मित्रांनो मी पण तुमच्यातलाच एक आहे. तुम्ही ज्या परिस्थितीतून किंवा तुम्ही ज्या कंडिशनमधून सध्या जात आहात, तुम्ही ज्या अडचणीला समोर जात आहात त्या परिस्थितीतून त्या अडचणींना मी सामोरे आलेलो आहे. म्हणजे मी आतापर्यंत त्या सर्व गोष्टी फेस केलेल्या आहेत, मला त्या परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे मित्रांनो तुमच्याबद्दल एक सहानुभूती आहे. त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला हे व्हिडिओ फ्रीमध्ये शेअर करत आहे. जर मित्रांनो काही लोक आहेत ते की त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही, ठीक आहे. माझी परीक्षा आणि मित्रांनो तर तुम्हाला काही आमच्याकडून अपेक्षा नाही का. तर मित्रांनो मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा, कारण आणि
चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी अपेक्षा आहे मित्रांनो. आणि मित्रांनो दररोज आपण 9 वाजता लाईव्ह येत असतो. तर तुम्हाला लाईव्ह यायचं आहे. याच आपल्या CKO अकॅडमी या चॅनलवर आपण दररोज लाईव्ह येत असतो. या लाईव्हमध्ये तुमचे जे प्रश्न आहेत, तुमचे डाऊट आहेत, ते सर्व डाऊट आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक कमेंटला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो 9 वाजताचा जो लाईव्ह असतो त्यामध्ये आवर्जून यायचं आहे. त्याबद्दल हॅलो हां मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण ह्या सर्व उपक्रम राबवलेला आहे. तर मित्रांनो फक्त तुमच्याकडून मला एकच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आणि मित्रांनो हीच माझी गुरुदक्षिणा आहे. ओके मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग.